की देवेंद्रजी एक असे नेते झाले आहेत की ते उद्या आपल्या घरातलंही कोणाला क्षमा करणार नाही आणि त्यामुळे असं घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. निष्कर्ष निघाला की तहसीलदारची चूक आहे, तहसीलदार सस्पेंड केलं. ताबडतोब IGRचा सहाय्यक मुठे त्यांची कमिटी अपॉइंट झाली आणि 22 वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतलेल्या आहेत. मला मोठे चांगले माहिती आहेत. ते लिटरली काही तासामध्ये ते सगळे चेकिंग करून देतील की ज्याच्यामध्ये IGRचा रोल असतो स्टॅम्प ड्युटीचा. तर त्या स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आला असं कळतं. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय हे असे आहेत की ते जे चूक ते चूक, जे बरोबर तर बरोबर. मग ते बरोबर असेल, आपला नेता चुकला नसेल तर ते ताकदीनिशी त्याच्या मागे उभे राहतात. काय निष्पन्न होतं या प्रकरणात अजित पवार काहीच बोलले नाही. पत्रकारांना विचारलं तर अजित पवार तिथून निघून गेले, थांबले सुद्धा नाही. कितपत योग्य? नो कॉमेंट्स म्हणले. नाही सर आहे की त्यांनाही तो अचानकच विषय समोर आला असेल. आत्ता काहीतरी घाईघाईने कॉमेंट देण्याच्या ऐवजी तेही त्या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जात असतील. अजितदादा हे कधी पत्रकारांनाही टाळत नाहीत, कधी विरोधी पक्षांना टाळत नाहीत. ते सगळा अभ्यास करून तुमच्यासमोर येतील. उद्धव ठाकरे